आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। टप्पा अनुदान अंमलबजावणीसाठी शिक्षण संचालनालयाचे स्मरणपत्र, शाळांना 20% अनुदान प्रक्रियेला गती। 20 मार्च 2026 चे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे। हे परिपत्रक समोर पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। 21 मार्च 2026 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी 25 ऑगस्ट 2025 रोजी या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण स्मरणपत्र जारी केले आहे। या स्मरणपत्राद्वारे राज्यातील टप्पा अनुदान व नव्याने 20% अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा, वर्ग व तुकड्याबाबत कार्यवाही जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सदर शासन निर्णयानुसार पात्र ठरलेल्या माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 20% अनुदान मंजूर करण्यात आले आहे। मात्र ह्या अनुदानाचा लाभ प्रत्यक्ष मिळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची शाळा ID तयार करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। 5 दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश। स्मरणपत्रानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळा ID प्रस्ताव 5 दिवसाच्या आत विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। 10 दिवसात पडताळणी व ID वितरण। तसेच विभागीय शिक्षण उपसंचालकांनी प्राप्त प्रस्तावाची सखोल पडताळणी करून संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना 10 दिवसाच्या आत शाळा ID उपलब्ध करून देण्याची कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। याबाबत पूर्वीच्या दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पत्रांचा संदर्भ देण्यात आला आहे। अहवाल सादर करण्याचे आदेश। सदर प्रक्रियेत झालेल्या कारवाईचा तपशीलवार अहवाल संचालनालयास तात्काळ सादर करावा असेही नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे संपूर्ण राज्यातील अनुदान प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे। वेतन विलंबाची जबाबदारी अधिकाऱ्यावर। स्मरणपत्रात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की शाळा IDच्या अभावी पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यात विलंब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर राहील। त्यामुळे ह्या प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई न करता तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे। शिक्षण विभागाची कडक भूमिका। शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या स्मरणपत्रामुळे राज्यातील अनुदानित शाळांमध्ये प्रलंबित वेतनाचा प्रश्न लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। परिपत्रक पाहूया। ह्या निर्णयामुळे अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून शैक्षणिक व्यवस्थेत स्थैर्य येण्यास मदत होणार आहे। 20 मार्च 2026 चे शिक्षण संचालनालय माध्यमिक पुणे यांचे पत्र। हा महत्त्वपूर्ण परिपत्रकाचं स्पष्टीकरण थोडक्यात आपण बघितलेले आहे। हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।